देवीची ओटी भरण्यासाठी सगळी तयारी करून मग मी निघाली संध्याकाळी देवीची ओटी भरण्यासाठी. पण जशी ओटी घेऊन गेली ना, तशीच ओटी मला परत आणावी लागली घरी. कारण मला जाताच आलं नाही आणि का का जाता आलं नाही त्याचं रिझन तुम्हाला मी पुढे ब्लॉगमध्ये सांगेलच. नमस्कार मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर आजचा कलर जो होता ना, तर तो ग्रीन होता आणि ते छान मस्तपैकी ना मी सकाळी सगळं आवरून घेतलं. लोलोच्या स्कूलमध्ये आज दांडिया होता, सो त्यालासुद्धा रेडी केलं. स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ, छोटीशी क्लिप ज्याच्यामध्ये तो डान्स करत होता की कसा मी डान्स स्कूलमध्ये करणार म्हणून. मस्त त्याला सोडून आली. त्यानंतर मग म्हटलं चला थोडीशी कामं आवरूया, कारण आज सकाळी कामाला सगळी घरातली आवरली होती. बराचसा वेळ होता माझ्याकडे आणि आज माझा ना शुक्रवारसुद्धा होता. त्यामुळे म्हटलं चला आपण बाकीची जी कामं आहेत ना, तर ती सगळी आपण आवरून घेऊया. आणि ते रांगोळी माझी भरायची बाकी होती, म्हणजे रांगोळी जवळजवळ डब्यातली ना सगळी संपली होती. तर म्हटलं आज ना रांगोळी सगळी व्यवस्थित भरून घेते. तसे काय फार कलर नव्हते माझ्याकडे, एक 3-4च कलर होते. तरी म्हटलं चला आपण ती भरून घेऊया. म्हणजे काय होतं ना, ज्या वेळेला मला रांगोळी काढायची असेल त्यावेळेला त्या सगळे कलर जे आहेत ते एकत्र मिळतील आणि माझी रांगोळी काढून होईल. खूप दिवसापासून ना ही 2 रोपटी जी आहेत ना गुलाबाची, तर अशीच ग्रिलमध्ये होती आणि मला ही लावायची होती. पण ती ना उद्या लावू करून असं करत करत जवळजवळ ही 10 दिवस अशीच होती रोपटी. पाणी वगैरे मी त्यांना घालत होती, पण मला ना ट्रान्सफर करायचं होतं मोठ्या पॉटमध्ये आणि ते काही शक्य नव्हतं. आणि तुम्हाला माहिती आहे मध्ये आम्ही कोल्हापूरलासुद्धा जाऊन आलो, त्यामुळे अजून 3 दिवस ते वाढले. आणि मग फायनली आज मी ना ही रोपटी लावायला घेतली आणि दोन्ही रोपट्यांमध्ये ना माती मी टाकली, पण एका रोपट्यामध्ये माती थोडीशी कमी पडली. आता मी बाजारात जाईन तेव्हा येताना घेऊन येईन आणि पुन्हा त्याच्यामध्ये फिल करेन. आणि ही 2 रोपटी आहेत ना कशी आली, तर ही 2 रोपटी आहेत ना रुसवा काढण्यासाठी आली होती. तर आता ही माझी सगळं ना आवरलं आणि त्यानंतर मग मी इथे ना लोलोला आणायला गेली आणि त्याच्या स्कूलमध्ये ना हे माती टाकून मी एक छोटा पॉट दिला होता एक 5-6 दिवसापूर्वी. तर छान ते ग्रो झाली होती त्याच्यामध्ये छोटी छोटी रोपटी. तर ती मी येताना घेऊन आली होती आणि त्याचा डान्स बघा तुम्ही, बघू शकता किती एक्साइटमेंट होती. त्यानंतरचा ना हा नेक्स्ट डेचा व्लॉग आहे. ज्या दिवशी ना करडा कलर होता, आय थिंक दुसऱ्या दिवशी की तिसऱ्या दिवशीचा करडा कलर होता, मला आता आठवत नाही आहे एक्झॅक्टली. तर इथे ना मी देवीची ओटी भरण्यासाठी म्हटलं आजपासून सुरुवात करूया. खरं तर देवीची ओटी भरायची सुरुवात ऑलरेडी झाली होती अंबाबाईच्या दर्शनापासून. म्हणजे अंबाबाईची पहिल्यांदा ओटी यावर्षी मी भरली होती आणि माझ्यासाठी ना खरंच खूप चांगली गोष्ट होती ही. भाग्यवान आहे मी असं समजते मी स्वतःला. कारण पहिल्याच दिवशी नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवीचं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं खरं तर. आणि म्हटलं चला आता बाकीच्या देवींची ओटी जी आहेत ना तीसुद्धा भरून घेऊया. तर कधी मी 5 ओट्या भरते, कधी 7, कधी 9, कधी 11, म्हणजे जसं शक्य होईल असं मोजून वगैरे ठरवत नाही. सध्या तर इथे मी 7 ब्लाऊज पीस आणलेली आहेत. म्हटलं आता बघू किती मला कुठे जाता येते, कारण सध्या पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे ना बाहेर पडणंसुद्धा जरा अशक्यच आहे. तर सगळे ब्लाऊज पीस इथे मस्त ताटात मांडून घेतली. तर इथे ओटीची तयारी करताना सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित ठेवून घेते, म्हणजे काय होतं ना विसरायला होत नाही. तर आता जितक्या मला आज ओट्या भरायच्या आहेत, 4 ओट्या भरायच्या, तर मी त्याची तयारी करून घेते. प्रत्येक ओटीवरती ना मी एक नारळ ठेवलेला आहे. सध्या नारळाचा भाव खूपच जास्त आहे, तरीसुद्धा इथे मी नारळ ठेवला आहे, कारण आमच्यामध्ये ना ओला नारळच ठेवला जातो. त्यानंतर ओटीचं सामान ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये बांगड्या वगैरे, खारीक, बदाम, सगळं हळकुंड सगळं असतं. त्याचबरोबर ना प्रत्येक ओटीवरती 2-2 अगरबत्त्या ठेवलेल्या आहेत आणि वेणीसुद्धा घेतलेली आहे. आणि तांदूळ जे आहे ना ते एका पिशवीत भरून घेतलं, म्हणजे जिथे मी जाईन ओटी भरायला ना तांदूळ थोडंसं काढून घेईन. त्याचबरोबर ना हळदी कुंकूसुद्धा मी घेतलेलं आहे एक छोट्या छोट्या पिशवीमध्ये, म्हणजे पाऊचमध्ये भरून. म्हणजे जेव्हा देवीची ओटी भरायला जाईन ना मी तिथे ते थोडंसं हळदी कुंकू काढून घेईन, त्याचबरोबर थोडंसं तांदूळ काढून घेईन आणि छान अशी देवीची ओटी भरेन. तर मला असं वाटतं ना की ओटी भरताना ना आपण बाहेरून विकत न घेता घरातून आपण ओटी घेऊन जावी, म्हणजे आपल्या ज्या काही भावना असतात ना ते देवीपर्यंत अधिक पोचतात असं माझं मत आहे. तुमचं याबद्दलचं काय मत आहे नक्की सांगा. त्याचप्रमाणे प्रत्येक ओटीवरती अत्तर लावलेलं एक गुलाबाचं फूल ठेवलेलं आहे आणि हे अत्तर जे आहे ना ते केवडा अत्तर आहे. आणि देवांच्या सेवेमध्ये किंवा देवांची पूजा झाल्यानंतर मी दररोज लावत असते हे, म्हणजे जेव्हा जेव्हा ना अंघोळ घालून देवांची पूजा करते त्यावेळेला मी हे अत्तर लावत असते. त्याचबरोबर माझ्याकडे ना हिना अत्तरसुद्धा आहे, जे मी स्वामी समर्थ महाराजांसाठी वापरते. तर छान वाटतं अशा गोष्टी आणि आपली सेवासुद्धा देवांपर्यंत नक्कीच पोचते.
सगळी आता तयारी जवळजवळ झालेली आहे. फक्त यांची वाट बघते मी आणि त्यानंतर मग मी ओटी भरण्यासाठी जाणार आहे. आणि आज थोडासा गरबा पण आम्हाला बघायचा आहे. खेळायला तर मिळणार नाही कारण पाऊस थोडा थोडा चालूच आहे. चल जाऊ मम्मी. तर आम्ही इथे निघालेलो आहोत कारण यांना थोडंसं यायला उशीर होईल, तर ते खालीच आम्हाला भेटतील. आणि म्हटलं चला आपण निघूया कारण मग गरबासुद्धा संपतो आणि मुलांना गरबा पाहायचा होता. कारण आल्यापासून कोल्हापूरवरून आम्ही अजिबात खाली उतरलं नव्हतं गरबा पाहण्यासाठी किंवा कुठल्याही देवीचं दर्शन घेतलं नव्हतं. त्यामुळे म्हटलं चला आपल्या एरियातल्या देवी ज्या आहेत त्या आज आपण त्यांचं दर्शन घेऊया, त्यांची ओटी भरून घेऊया. खेळणाऱ्यांचा उत्साह काही कमी नव्हता, कितीही पाऊस पडू दे. त्यानंतर मग आम्ही आलो वहिनींच्या घरी. तर इथे मला देवीच्या ओट्या भरायच्या होत्या. 2 ओट्या मला इथे ठेवायच्या होत्या आणि सासूबाई पहिल्यापासून इथे ओट्या भरतात, त्यामुळे त्यांची प्रथा मी पुढे चालू ठेवलेली आहे. आणि काय झालं, आम्हाला देवीच्या पुढे ओट्या एरियातल्या भरायला जायचं होतं, आमच्या चाळीतल्या वगैरे, पण जायला काही मिळालं नाही कारण पाऊस इतका प्रचंड पडत होता की 1 तास आम्हाला वहिनींकडेच बसावं लागलं आणि पाऊस कमी व्हायचं काही नावच घेत नव्हता. सो फायनली मग मी विचार केला की आपण पुन्हा घरी रिटर्न जाऊया कारण विजासुद्धा कडकडत होत्या आणि त्याच्यामुळे मग पुन्हा आम्ही घरी येण्याचा डिसिजन घेतला आणि त्यामुळेच मला ओटी भरायला जाता आलं नाही.